एका महिन्यामध्ये 5 किलो वजन कमी करायचं। आणि मी एक हाऊस वाईफ आहे, पण काय करू, मला इतके कामं असतात, इतकं जेवण बनवावं लागतं 3 टाइम, मला घरामध्ये इतके कामं असतात आणि वजन तर माझं खूपच वाढत चाललंय। मी काय करू शकते की माझं वजन कमी होईल? आणि मेन प्रॉब्लेम येतो ना की मी कुठेच जाऊ शकत नाही, म्हणजे मी फिरायलाही चालायलाही जाऊ शकत नाही, मी जिमला योगाला तर जाऊच शकत नाही। तर काय करायला पाहिजे? माझं वजन कमीत कमी एका महिन्यात 5 किलो तरी कमी झालं तर किती छान ना। आणि मला ते करायचंय, माझ्यामध्ये खूप उत्साह आहे, पण मला समजतच नाही काय करू। तर आजचा व्हिडिओ फक्त एक हाऊसवाईफ साठी आहे की ज्यांना वजन कमी करायचं आणि समजत नाहीये काय करायला पाहिजे। तर तेच मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शॉर्टकट मध्ये सांगणार आहे। आणि तुम्हाला वाटेल अरे हा व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला वाटेल की अरे हा खरंच आपण ह्या चुका आपण करत होतो, नाही आता उद्यापासून आपण हे सगळं करणं बंद करायचं। कारण की मी आज ज्या पण गोष्टी तुम्हाला सांगणार आहे ना, त्या गोष्टीने आपलं इतकं वजन वाढतंय ते कमी नाही होते। तर त्याच गोष्टी आज आपल्याला फॉलो करायच्या आहेत, ऐकायच्या आहेत तुम्हाला, आणि त्याच गोष्टी उद्यापासून चालू करायच्या आहेत। टार्गेट ठेवायचं, नाही म्हणजे नाही, मी या गोष्टी करणारच नाही। तर कोणत्या अशा गोष्टी आहेत त्या तर तुम्हाला सांगणार आहेच मी, पण पहिले कोणी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा आणि एक लाईक करून घ्या व्हिडिओला। आणि जर तुम्हाला खरोखर वजन कमी करायचं, हे मी जो पण व्हिडिओ आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे हे सगळं तुमच्याकडनं होतंय, तुम्ही ह्या गोष्टी करत नाहीयेत तरी पण तुमचं वेट कमी नाही होते, तर तुम्ही माझे ऑनलाईन योगा क्लास जॉईन करू शकता। त्याच्यामध्ये योगा क्लासमध्ये तुम्हाला पूर्ण 1.5 तासाचं वर्कआउट आणि एका महिन्याचं डाएट प्लॅन देते। तर त्याच्यामध्ये तुम्हाला खूप छान असा रिझल्ट पण भेटेल। तर नंबर दिसते स्क्रीनवरती, नोट करून घ्या आणि मला एनी टाइम कॉल करू शकता, व्हॉट्सअप करू शकता। तर काय करायचं आपल्याला, व्हिडिओवरती येऊया। आपल्याला आता आपण एक हाऊस वाईफ आहे आणि सर्वप्रथम आपण एक चुकी करतो, पहिली चुकी, मी सगळ्या अशा एक स्टेप बाय स्टेप सांगत जाईल तुम्हाला, आपण काय काय गोष्टी करायच्या नाहीत आणि त्याच गोष्टी आपण टाळल्यावरती आपलं वजन कसं कमी होतं ते लास्टला तुम्हाला सांगेल। तर पहिली गोष्ट आपली येते, आपण ना एक हाऊस वाईफ आहोत, आपल्याला 2 मुलं आहेत, एक मुलं आहेत, छोटी आहेत, मोठी आहेत, आणि मिस्टर आहेत, फॅमिली आहे। तर आपण करतो काय, सगळ्यांसाठी मस्त जेवण वगैरे बनवतो, सगळ्यांना जेवायला वाढतो, त्यांच्यासोबत आपण पण घेतो, पण आपलं कसं आहे, पाणी दे रे, लोणचं दे रे, पापड दे रे किंवा चपाती दे रे, याच्यामध्ये सगळ्यांची जेवणं होत जातात आणि आपलं बाकी राहतं। आणि आपण जेवढं घेतलेलं आहे ना तेवढं आपण खातो, खाल्लं आपण, आता मुलाचं उरलंय, थोडासा भात उरलाय, मुलीचं थोडीशी चपाती उरली किंवा थोडीशी भाजी उरली, आपण काय करतो, काय आता हे फेकून द्यायचं, एवढं मी खाऊन टाकते। आपण पहिलेच आपल्या ताटामध्ये एवढं घेतलेलं आहे ना, तेच आपल्याला जास्त झालेलं आहे, आणि वरून आपण काय करतो की थोडंसं उरलेलं आहे म्हणून ते खाऊन घेतो। ठीक आहे, तुम्ही नाही खात, मुलाचं खात नाही, मिस्टरांचं खात नाही गोष्ट, तर आपण करतो काय दुसरी चूक की आता एक चपाती उरलेली आहे किंवा अर्धी चपाती उरलेली आहे, आता ही चपाती वेस्ट नको जायला किंवा थोडासाच भात उरलाय, हे भात वेस्ट नको जायला म्हणून आपण खाऊन घेतो। तर काय होतं याच्याने, पहिलेच आपल्या ताटात आपण एवढं वाढून घेतलेलं आहे ना, तर ते अजून एक अर्धी चपाती खातोय, एक वाटी भात उरत चाललाय, सकाळी आता याचं फेकून काय द्यायचं, काय बनवायचं असं, म्हणून आपण ते खाऊन घेतो। आणि ही आपली सवय असते, ही सवय आपल्याला मोडायची सर्वप्रथम। याच्याने होतं काय की आपण जे खातोय पहिले आपल्या ताटामध्ये घेतलेले आणि वरून आपण एक्स्ट्रा जे खातोय, मुलाचं उरलेलं खातो किंवा शिळं पडू नये म्हणून आपण खातो ना, तर याच्याने आपलं वेट वाढतं। ते कसं वाढतं, आपल्या पोटामध्ये अजून भरण पडते ना, त्याच्यावरती जेवढं आपण घेतलंय त्याच्यापेक्षा अजून वरती भरण पडते पोटावरती। बोलतात ना, म्हणजे 4 हिस्से पाहिजे आपल्या पोटाची, एक हिस्सा पाहिजे पाण्याचा, एक हिस्सा पाहिजे हवा, एक हिस्सा सलाड लिक्विड डाएट आणि एक हिस्सा पौष्टिक आहार जेवण। तर 4 हिस्से आपल्या पोटाचे असतात, तर आपण काय करतो, 2च हिस्से करतो किंवा एकच हिस्सा करतो, थोडासा हिस्सा पाण्याचा ठेवतो आणि बाकीचा जो त्रिकोण हिस्सा असतो ना तो पूर्ण जेवणाचा करतो। तर काय होणार आहे याच्याने, आपलं पोट आहे ना गच्च होणार आहे, फुगणार आहे, आपल्याला डायजेशन आपलं बिघडणार आहे आणि आपल्याला पोट साफ होण्याचे प्रॉब्लेम होतात, आपल्याला ऍसिडिटी होते, आपल्याला अपचन होतं, आपल्याला फॅट वाढत चालतो, आपल्या पोटाचा घेर वाढत चालतो। सर्वप्रथम आपल्या पोटाचा घेर आणि हाताचे दंड हे वाढत चालतं, आपल्याला समजत पण नाही की मला काय होते, मी तर थोडंसंच खाते, मी तर असंच खाते, मी तर एवढं काम करते, पण त्या कामाला काहीच अर्थ नसतो। मेन असतो आपला डाएट। तर आपण डाएटच जर अशा पद्धतीने घेतलेला, आपण विचार करतो ना की मी बाहेरचं तर काहीच खात नाही, मग माझं असं काय वजन वाढत, पण आपण हीच पद्धत चुकवलेली आहे ना की घरातल्यांचं जेवण, घरात जे पण जेवण बनवलंय
ते तर आपण खातोच आहे, पण बाकीचं पण एक्स्ट्रा पण आपण सगळं आपल्या पोटामध्ये भरून घालतोय, तर हे चुकीचं आहे. म्हणून हे पहिलं आपल्याला टाळायचं आहे. आपल्या पोटामध्ये आपल्याला एक हिस्सा हवा फिरली पाहिजे एवढी जागा ठेवायची, कारण की जेवढी आपण खाली पोट ठेवू ना तेवढं ते फिरायला, अन्न त्याच्यामध्ये पाचन क्रिया ती सुधारणार आणि त्याच्याने आपलं वेट कमी होण्यासाठी आपल्याला मदत होणार. कारण की काय होतं की आपली जमा चरबी आहे, पोटातली जमा चरबी आहे ना, तर ती काम करायला तिला भेटतच नाही, कारण की वरून वरून त्याच्यावरती भरण येत जातं. तर तेच भरण आपण भरलेलं असतं ना, तेच तिला पचवायला वेळ लागतो. तर ते अगोदरचं जे साठवलेलं आहे आपण, तर त्याला वेळ कधी भेटेल, त्याला वेळच भेटत नाही. तर ते जातं आपलं फॅटमध्ये, त्याच्याने आपलं वाढतो फॅट. तर अशाच गोष्टी असतात त्या टाळायच्या असतात. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपण जर आता बाहेरचं खात असाल ना, आपलं वेट कमी होतच नाहीये, काय करावं असं प्रश्न पडतो आपल्याला. तर आपण बाहेरचं खातोय, घरातलं ठीक आहे, ओके, आपण ह्या सगळ्या गोष्टी पाळत आहोत, पण आपण जर बाहेरचं खातोय, मैद्याच्या गोष्टी खातोय बाहेरचं, ठीक आहे ना, आजच्या दिवसच खाते म्हणून आपण ते हप्त्यातनं 2-4 वेळेस खातो, पण ते मैदा आपल्या पोटामध्ये जातो, तो अजिबात डायजेस्ट होत नाही आपल्याला. मैद्याच्या कोणत्याही गोष्टी असू द्या, समोसा, वडापाव, कचोरी, जे पण आहे ना, ते अजिबात डायजेस्ट होत नाही आपल्याला, ते पूर्ण जातं आपलं फॅटमध्ये. तर अशा गोष्टी आपल्याला टाळायच्यात. बाहेरचं खाणं एकदम बंद करायचं, गोष्ट उरलेलं ते खाणं बंद करायचं. आणि अजून काय करू शकतो आपण, काय टाळू शकतो, तर आपण आहे ना, चपातीचं प्रमाण कमी करू शकतो, भाताचं प्रमाण आपण कमी करू शकतो. घरामध्ये सात्विक आहार बनतो आपला, ठीक आहे, चपाती भातच आपण खातोय, पण त्याच्यामध्ये खूप जास्त कार्ब्स असतात. तर आपल्याला कार्ब्सची जरूरत नसते, आपल्याला असते प्रोटीन आणि फायबरची जरूरत. तर ह्या गोष्टी आपल्याला जास्त खायच्या असतात. तर त्याच्यामध्ये कोणते पदार्थ येतात, तर तुम्ही कडधान्य घेऊ शकता, डाळी घेऊ शकता, असे वेगवेगळे पदार्थ माझ्या चॅनलवरती ऑलरेडी मी व्हिडिओ शेअर केलेले आहेत. तुम्हाला हेल्प होईल, त्या व्हिडिओ बघितले तुम्ही जाऊन चॅनलवरती तर नक्कीच हेल्प होईल. अशा ह्या गोष्टी आपल्याला टाळायच्यात. आणि याच्या व्यतिरिक्त आता वजन कमी होत नाहीये, हे सगळं करतोय, ठीक आहे, ओके, तर आता अजून काय करू शकतो, तर बघा, मी पहिलेही सांगितलं तुम्ही योगा क्लास जॉईन करू शकता, ठीक आहे. तुमच्याकडनं पॉसिबल नाहीये, तुम्ही ऑनलाईन आहे तर पॉसिबल होऊ शकतं जर तुम्हाला करायचंय तर. तरी पण याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय करू शकता, तर तुम्ही ना एक जेवण झालंय, आता जेवण झालंय तर लगेच दुपारी झोपायचं नाही आपल्याला. जेवण झालंय ना, कमीत कमी 25 ते अर्धा घंटा, ऍटलिस्ट अर्धा घंटा जेवण झाल्यावरती अर्धा घंटा आहे ना, दुपारचं जेवा तुम्ही, किती वाजता जेवा, पण दुपारचं जेवण झालंय ना, अर्धा तासाचे एक टार्गेट ठेवायचं. अर्धा तास आहे ना, आपल्याला काही ना काही ऍक्टिव्हिटी करायची, म्हणजे आपल्याला बसून नाही राहायचं, झोपून नाही राहायचं. जेवण झाल्या अजिबात झोपायचं नाही, ही एक गोष्ट टाळायची. दुपारची हाऊसवाईफला खूप सवय असते, सगळी कामं आवरून घ्यायचे आणि दुपारची झोप काढायची. काय फायदा आहे तो, आपण दुपारी एवढं जेवलेलं आहे, जे पण खाल्लंय ते पूर्ण फॅटमध्ये जातं, कारण की दुपारची झोप एवढी नसायलाच पाहिजे. हा ठीक आहे, तुम्ही झोपायची खूप सवय आहे, तर काय करायचंय, जेवण झालंय तुमचं आता 1 वाजता जेवण झालंय, तुम्ही 3 वाजता एक नॅप घ्या, किंवा 12 वाजता जेवण झालंय, तुम्ही 2 वाजता एक नॅप घ्या. 1-1.5 तासाचं कमीत कमी अंतर ठेवायचं जेवणाचं आणि दुपारच्या नॅपचं. ही पण एक गोष्ट टाळायची आपल्याला. तुम्हाला झोपायची सवय आहे आणि ती तुम्हाला मोडायची, तर मग तुम्ही काही ना काही ऍक्टिव्हिटी करत राहायचं, मोबाईल बघा, टीव्ही बघा, कोणाशी गप्पा मारा, काही ना काहीतरी घरात फिरा गोल गोल, काही ना काहीतरी अशा ऍक्टिव्हिटी करा आणि ती सवय मोडून टाका. तर तुमचं वजन कमी होण्यासाठी पण मदत होणार आहे. या गोष्टी आपल्याला टाळायच्या. आणि पाण्याची हॅबिट जास्त ठेवायची. आपण किचनमध्ये आहोत, किचनमध्ये आपल्या समोरच शेंगदाण्याचा डब्बा दिसतो, बिस्किटचा डब्बा दिसतो, नमकीन असतं ठेवलेलं जागोजागी, तर आपण मुलांना तर देतोच, पण आपल्याला पण ती एक सवय तोंडात घालायची, पटकन शेंगदाणे घाल, खोबऱ्याचा तुकडा घाल किंवा बिस्किटच घाल. तर याच्यामध्ये किती कार्ब्स असतात, खूप जास्त. तर ह्या गोष्टी आपल्याला टाळायच्या. आता ते डब्बे समोर आहेत ना, तर 1 महिनाभर तुम्ही एवढं करून बघा, ते डब्बे आहेत ना आपल्यापासून लांब ठेवा, किचन पासून ते लांब ठेवा, जे आपल्या नजरेसमोर आले नाही पाहिजे एवढ्या गोष्टी आपण टाळायच्या. ज्या गोष्टी आपल्याकडनं कंट्रोल होत नाहीत ना, त्या गोष्टी आपल्यापासून लांब करायच्या. हे पण तुम्ही एक करू शकता. अजून पाण्याची हॅबिट जसं बोलली तसं, आता पाणी तर तुम्ही खूप पिताय, पण प्यायची पद्धत कशी, तर आपण आहे ना, आता जेवायचं आपल्याला, तर 2 ग्लास अगोदर पाणी पिऊन घ्यायचं. मी नेहमीच्या व्हिडिओमध्ये सांगते, पाणी जास्त कमीत कमी आता उन्हाळ्यामध्ये तर 4 लिटर पाणी आपल्या पोटामध्ये गेलं पाहिजे. तर ते कसं, आता तुम्ही नाश्ता करताय, तर नाश्ता करायच्या अगोदर 15 मिनिटं 2 ग्लास पाणी पिऊन घ्यायचं. दुपारी जेवण करताय त्याच्या 15 मिनिटं अगोदर 2 ग्लास पाणी पिऊन घ्यायचं. रात्री जेवायला बसलाय त्याच्या 15 मिनिटं अगोदर 2 ग्लास पाणी पिऊन घ्यायचं. याच्याने होणार काय, आपण जे आपल्या ताटामध्ये घेतलेलं नाही एक्स्ट्रा जेवण जे पण आहे तर ते पाणी पिलेलं ना, अर्ध पोट आपलं पाण्याने भरून जातं आणि मग ऑटोमॅटिक आपल्या पोटामध्ये ना जेवण कमी जातं.
आणि जे पण आपण ताटामध्ये आता एक लास्ट आपलं ताटामध्ये आपण जे पण वाढलेलं आहे ना, 2 चपात्या आहेत, 4 चपात्या आहेत, भात आहे, सगळ्या गोष्टी आहेत ना त्याच्या चतकोर 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 अशा कमी करत जायच्या उद्यापासूनच. तर ह्याच गोष्टी आपल्याला टाळायच्या आणि एक शतपावलीची सवय लावायची ऍटलीस्ट आपण. नाहीतरी घरामध्ये तुम्ही वर्कआउट थोडंफार एक्सरसाइज करू शकता. माझे व्हिडिओ बघून पण तुम्ही एक्सरसाइज करू शकता. तर एवढं जरी केलं तर तुम्हाला खूप जास्त फायदा भेटेल. एका महिन्यात 5 किलो वजन तरी ऍटलीस्ट आरामात कमी होऊ शकतं ह्या गोष्टी टाळल्याने. तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल आणि फायद्याचा तर खूपच होता हाऊसवाईफसाठी खास करून. तर नक्कीच आवडला असेल तर ट्राय करा, 1 महिनाभर कंटिन्यू करून बघा, रिझल्ट खूप छान भेटतो. अशाच गोष्टी आपल्याला नको असतात, त्याच गोष्टी आपण पहिल्या करतो म्हणून आपल्याला रिझल्ट आपल्याला असा भेटतो. तर ह्या गोष्टी टाळल्या तर रिझल्ट पण आपल्याला चांगला भेटणार आहे. तर व्हिडिओ नक्कीच आवडला असेल लाईक करा, व्हिडिओला सबस्क्राईब करा कोणी चॅनलवरती नवीन असेल तर. भेटूया परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. स्क्रीनवरती नंबर दिसतोय, नोट करायला विसरू नका. बाय.